नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. धान बोनसची प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आपण या अगोदर सांगितलं होतं की 10 ऑगस्टपर्यंत राज्यातील ज्या धान बोनसची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर धान बोनस पडून जाईल. हेक्टरी 20,000प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत. जेव्हा महाराष्ट्राच्या हिवाळी पावसाळी अधिवेशनामध्ये पहिल्या टप्प्याचा निधी वाटप करण्यात आला, परंतु नंतर पावसाळी अधिवेशनामध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी निधी मंजूर करण्यात आला, जाहीर करण्यात आला, परंतु तो निधी आजपर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशन असो, पणन महासंघ असो व आदिवासी विकास महामंडळाकडे पोचता न झाल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील सध्या वाटप खोळंबलेलं आहे. परंतु यातच एक आनंदाची बातमी आली आहे की आता ज्याप्रमाणे आपण सांगितलं होतं की 10 ऑगस्टपर्यंत धान बोनसाचं वाटपाला सुरुवात होऊ शकते, तसं एक टप्पाला सुरुवात होत आहे. ज्याप्रमाणे कालपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं धान बोनस अडकलेलं होतं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जो उर्वरित निधी होता तो दुसऱ्या टप्प्याचा वाटपाला सुरुवात झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याची एक अपडेट आपल्याला काल परवाशी आपण दिलेलीच होती, पण त्याचबरोबर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले नव्हते, परंतु कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याची ही अपडेट आहे की चंद्रपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना 134 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्याचंही वाटप आता लवकरात लवकर होणार आहे. कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण स्पष्ट केलेलं होतं की 10 तारखेच्या आत काही जिल्ह्याच्या ज्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन असो, आदिवासी विकास महामंडळ असो अथवा पणन महासंघ असो, जे वाटपाच्या संस्था आहेत त्यांना निधी वर्ग झाल्यानंतरच पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते. आणि त्याप्रमाणे गडचिरोलीच्या अपडेटमध्येही स्पष्ट केलं होतं की निधी येताच गडचिरोलीमध्ये वाटपाला सुरुवात होईल. त्याच्या अगोदर गोंदिया जिल्ह्यामध्ये निधी येताच तिथेही वाटपाला सुरुवात झाली होती. आणि आता गडचिरोलीची अपडेट कालची आहे. कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला पैसे चालू झालेले आहेत. आणि त्याचबरोबर आता चंद्रपूर जिल्ह्याची एक अपडेट आहे की चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 134 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी मंजूर झाला आणि तो निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन असो, पणन महासंघ असो अथवा आदिवासी विकास महामंडळ असो यांच्याकडे निधी पोचता झालेला आहे. त्यामुळं त्याचं वाटप ही कधीही सुरू होऊ शकतं. कारण राज्य शासनानं निधी न दिल्यामुळे काही भागामध्ये पैसे पडायचे राहिलेले होते. अखेर धान बोनसचा जो निधी आहे तो राज्य शासन टप्प्याटप्प्यानं ज्या वाटपाच्या संस्था आहेत तिथं पोच करत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरही आणि ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी करून धानही दिलेला होता अशाही शेतकऱ्यांच्या खात्यावर धान बोनसची हेक्टरी 20,000प्रमाणे रक्कम पडायला सुरुवात होणार आहे. कारण धान बोनसची प्रतीक्षा गेले कित्येक दिवस शेतकरी करत आहेत. बोनसपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची पेरणीपासून बोनस येतच असेल. जेव्हा भाताचं लावणी चालू होती, आताही लावणी जर चालू असली तरीही राज्य शासनाकडून जो विलंब लावला जातो आहे. कारण धान उत्पादक शेतकऱ्याला कामाच्या वेळेस जर पैसे नाही मिळाले तर इतर टायमाला पैसे घेऊन काही उपयोग नसतो, परंतु या वेळेला त्यांच्या खात्यावर पैसे येणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे जसं गोंदिया जिल्हा असो, गडचिरोली जिल्हा असो व आज चंद्रपूर जिल्ह्याची ही अपडेट आपण घेतलेली आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 134 कोटी रुपयाचं वाटप होणं बाकी आहे आणि ते वाटपाला सुरुवात पुढील 1-2 दिवसात होऊ शकते 10 ऑगस्टच्या अगोदर. कारण 10 ऑगस्टपर्यंत इतर जे जिल्ह्याचं धान बोनस अडकलेलं आहे त्याही जिल्ह्याचे पैसे त्या जिल्ह्याला वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळं पुढची ज्या जिल्ह्याची जे अपडेट येतात तात्काळ आपण चॅनलवरून व्हिडिओ देणारच आहोत. परंतु आजच्या अपडेटमध्ये नवीन जिल्हा म्हणजे 134 कोटी रुपये चंद्रपूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आहेत. आणि त्याचं जो पैसे आहेत ते पैसे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन असो, आदिवासी विकास महामंडळ असो, पणन महासंघाकडे हे पैसे पोचते झालेले आहेत. त्यामुळं दुसऱ्या टप्प्यातील जो धान बोनस आहे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तो वाटपाला सुरुवात कधीही होऊ शकतो. त्यामुळं निधी वर्ग केल्यानंतर ते वाटपाला कधीही सुरुवात करू शकतात. आता विषय राहिला नागपूर जिल्हा असो, पालघर जिल्हा असो, भंडारा जिल्हा असो, इतर जे जिल्हे आहेत की धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत त्यांचीही तात्काळ अपडेट येताच आपण चॅनलवरून व्हिडिओ देणार आहोत. परंतु सध्या जास्तीत जास्त गोंदियाचे निधी गडचिरोली जिल्ह्याचं आज प्लसमध्ये चंद्रपूर जिल्ह्याची अपडेट मिळाली की चंद्रपूर जिल्ह्यालाही 134 कोटी रुपयाचं दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे. त्यामुळं 10 ऑगस्टपर्यंत इतरही जिल्ह्याच्या अपडेट येतील, निधी येईल. कारण राज्य शासन निधी वर्ग करताच हे अपडेट बाहेर पडत असतात. त्यामुळे इतर जिल्ह्याचा निधी न आल्यामुळं वाटप थांबलेला आहे, रखडलेला आहे. आणि पुढील 1 ते 2 दिवसामध्ये पुढच्या इतर जिल्ह्याच्या हे अपडेट येतील. त्यामुळे चॅनलवर लागलीच आपण व्हिडिओ टाकणारच आहोत. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धान बोनस धारक सध्याही शेतकरी
ज्याप्रमाणे पीक विम्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत त्याचप्रमाणे धान बोनस धारकही धान उत्पादक शेतकरीही बोनसच्या प्रतीक्षेत आहे. कारण हाच ज्या शेतीवर उदरनिर्वाह असतो ज्या शेतकऱ्यांचा, त्यासाठी ही राज्य शासनाची एक मदत खूप महत्त्वाची असते. म्हणूनच शेतकऱ्यांची प्रतीक्षा असते. ज्याप्रमाणे आपण पीक विम्याचे अपडेट घेतले की 10 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित पीक विम्याचे पैसे पडणार आहेत, त्याचप्रमाणे धान बोनसचेही टप्प्याटप्प्याने इतर ज्या जिल्ह्याचा निधी राहिलेला आहे त्या जिल्ह्याचा निधी वर्ग करण्याची प्रक्रिया पुढील 1 ते 2 दिवसात सुरुवात होणार आहे. आणि नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये हीच आपण पाहिली की चंद्रपूर जिल्ह्याचा महत्त्वाचा विषय होता की चंद्रपूर जिल्ह्याचे शेतकऱ्यांना कमेंट करत होते की चंद्रपूर जिल्हा आहे की नाही, चंद्रपूर जिल्ह्याचं कोणी अपडेट देते का नाही. परंतु आज चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक न्यू अपडेट आहे की त्यांच्यासाठी 134 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी मंजूर झाला होता आणि तो मंजूर झाला आणि तो निधी वर्ग करण्याची प्रक्रिया झालेली आहे. पुढील 10 तारखेच्या आत चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरही दुसऱ्या टप्प्यातील धान बोनसाला वितरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळं पीक विमा असो, धान बोनस असो, राज्य शासनानं ज्या निधीची पूर्तता केल्यानंतर उर्वरित ज्या GR काढलेले आहेत, धान बोनसचा GR काढलेला आहे, पीक विम्याचा GR काढलेला आहे, त्याच्यानंतर अतिवृष्टी अनुदानचा GR काढलेला आहे, रब्बी 2024चा पीक विमा असतो, खरीप 2024चा पीक विमा असतो, जो राज्य शासनाने GR काढून निधीची GR काढलेले आहेत त्याच्यासाठी निधीची पूर्तता करण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. कारण GR अगोदर निघतो परंतु निधी वर्ग करण्याची प्रक्रियेला वेळ लागत असतो. अखेर ज्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील धान बोनस कधी येईल हे शेतकरी विचारत होते की आता ज्याप्रमाणे गोंदिया जिल्हा असो, गडचिरोली जिल्हा असो, त्याच्यानंतर आज चंद्रपूर जिल्हा असो, त्यामुळे इतरही जिल्ह्यांचा लवकरात लवकर धान बोनसची जे शेतकरी प्रतीक्षा करत आहेत त्यांची प्रतीक्षा संपणार आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यावर हे पैसे पडणार आहेत. पुढील इतर जिल्ह्याचे अपडेट येतात धान बोनसची तात्काळ चॅनलने व्हिडिओ दिला जाईल. त्यामुळे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून जो धान बोनस हेक्टरी 20,000 जाहीर करण्यात आला त्यामध्ये काही शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रक्कम पडत नसल्याच्याही तक्रारी आहेत. परंतु त्यावर अजूनही कोणीही बोलायला तयार नाही आहे. कारण 2 हेक्टरपेक्षा जास्त जरी क्षेत्र असलं तर त्या शेतकऱ्याला 40,000ची रक्कम पडणं गरजेचं असतं. परंतु खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर 40,000 न पडता थोडकीच रक्कम पडत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे यावर राज्य शासनानं, विरोधी पक्षानं आवाज उठवणं गरजेचं आहे आणि यावर मार्ग काढणंही गरजेचं आहे. कारण राज्य शासन फक्त बोनस जाहीर करतं परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे किती पडत आहेत हे पाहिलं जात नाही आहे. त्यामुळे इतर जिल्ह्याच्या जी धान बोनसची अपडेट येतात दुसऱ्या टप्प्याची तात्काळ चॅनलवरून व्हिडिओ दिला जाईल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.